उसगावमध्ये स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना आक्रमक. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. उसगावमधील MSCB ऑफिस सर्वसामान्यांच्या जनतेच्या गळ्याला नख लावण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. आधीच जनता महागाईने त्रस्त असताना यातच जनतेला विश्वासात न घेता जबरदस्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप देखील करण्यात आले. उसगाव हे मोठ्या वस्तीचे गाव असून येथे मोठ्या प्रमाणात लोकांची घरे आहेत. MSCBने मीटर बसवत असताना जनतेला न विचारताच ही मीटर बदलण्याची घाई का करत आहे, असा सवाल शिवसेना समन्वयक विक्रम चोगले यांनी उपस्थित केला. आज उसगाव MSCB शिवसेनेतर्फे आम्ही निदर्शन करून निवेदन दिले. स्मार्ट मीटर जे बसवत आहेत ते हे पूर्ण म्हणजे तुमच्या पद्धतीनं बसवत आहेत आणि तो बसवू नये म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्या साहेबांसंग आमची चर्चा झाली तर त्यांना मी काही मुद्दे मांडले की एक तर जे मीटर बसवते त्या मीटरला लाईट युनिट जास्त प्रमाणात येणार आहे. दुसरी गोष्ट तुमचा जरी म्हणजे मोबाईलचा चार्जर जरी असेल तरी लाईट बिल जास्त येणार आहे. ही म्हणजे तोट्याच्या गोष्टी ज्या आहेत ते सांगितलंच जात नाही. जसं एखादा दुकानदार आपला माल कापावा म्हणून माझा माल चांगला आहे असंच त्यांनी फक्त आपली बाजू मांडते आणि त्याच्याबद्दल आम्ही आज इथे निदर्शनं घेतली आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जर जे त्यांनी आता आम्हाला एक आश्वासन दिले की त्यांचे सर्व म्हणजे वरिष्ठांना बोलवतो, त्यांच्याशी लोकांना विश्वासात घेऊन मगच आम्ही ते स्मार्ट मीटर बसवतो असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. जर तुम्ही न विश्वासात घेता जर परत असं जर काही केलं तर आम्हाला ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करावं लागेल असं म्हणून आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे. याबाबतचे निवेदन शाखा अभियंता संदीप काकडे यांना दिले असून त्यांनी या विषयाबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच विश्वासात न घेता मीटर बसवल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी भाऊ चौगले, महेश खांडेकर, विराट करी, अमोल पवार, राम पाटील, गणेश मस्कर, सचिन माने, प्रमोद शिंदे, मुमताज धारवाडकर, अनिल माने, जितू सुतार, धनंजय पाटील, अनिल माळी, शिवाजी लोहार आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.